निरोप तुझ गे आता. निष्कलंक गे तू संभवली, दीन मुलांना दर्शन दिधले. निष्कलंक गे तू संभवली, दीन मुलांना दर्शन दिधले. तव मायेचे दर्शन घडले, मजला या नाथा, हा निरोप तुझ गे आता. फातिमा कुमारी माता, हा निरोप तुझ गे आता. फातिमा कुमारी माता, हा निरोप तुझ गे आता. सहवासाचे सौख्य संपले, जणू मजला ते स्वप्नाची गमले. सहवासाचे सौख्य संपले, जणू मजला दे स्वप्नाची गमले. कण दुःखाचे हृदयी आले, निरोप तुझा घेता, हा निरोप तुझ गे आता. फातिमा कुमारी माता, हा निरोप तुझ गे आता. फातिमा कुमारी माता, हा निरोप तुझ गे आता. हा निरोप तुझ गे आता. हा निरोप तुझ गे आता. रविवार 31 ऑक्टोबर 2021, सामान्य काळातील 31वा रविवार. माख लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन, अध्याय 12, वचन संख्या 28 पासून 34 पर्यंत. शास्त्र्यापैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर यांच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोललात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पणे आणि यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही प्रश्न विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आजचे पहिले वाचन आणि शुभवर्तमान आपल्यासमोर यहुदी आणि ख्रिस्ती धर्माचा गाभा असलेल्या देवप्रीती व शेजारप्रीती या दोन आज्ञा सादर करतात. तर दुसऱ्या वाचनात पुन्हा एकदा याजक बनून येशूने या दोन्ही स्वरूपाची प्रीती आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीत कशी उतरविली त्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. या दोन आज्ञाच्या पालनाबाबत 4 प्रकारचे लोक आपल्याला नवीन करारात सापडतात. पहिला, फक्त देवप्रीती मानणारे व शेजारप्रीती डावलणारे. पुष्कळदा देव देव करणारे मात्र प्रत्यक्ष माणसातला देव ओळखण्यात कमी पडतात. येशूने दिलेल्या चांगल्या शंभरवण्याच्या दाखल्यातील याजक व लेवी हे अशा प्रकारच्या सदोष देवप्रीतीचे प्रतिनिधी होत. संत योहान आपल्या पहिल्या पत्रात म्हणतो, डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही
त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणं शक्य नाही. 2. फक्त शेजारप्रीती मानणारे व देवप्रीती डावलणारे. देवप्रीती म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रार्थना व अध्यात्म साधना तर आलीच, परंतु त्यासाठी वेळ काढून एकांत साधावा लागतो. शांतता आणि संयम यांची गरज असते. त्याऐवजी प्रत्यक्ष कृती करणे सोपे वाटल्यामुळे माणूस शेजारप्रीतीच्या नावाखाली स्वतःला कार्यमग्न ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र जी शेजारप्रीती देवप्रीतीवर उभारलेली नसते ती अल्पजीवी, पोकळ व आत्मकेंद्रित असू शकते. येशूने मार्ताला तिच्या दगदगीविषयी सुनावले ते ह्याच कारणास्तव. 3. देवप्रीती नाही, शेजारप्रीतीही नाही, फक्त स्वतःची महत्वाकांक्षा जपणाऱ्या. अशा व्यक्ती ध्येयनिष्ठा जपणाऱ्या असतात, परंतु त्या इतके ध्येयवेड्या असतात की त्यामुळे देव, धर्म, अध्यात्म, गोरगरिबांची सेवा यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. हेरोद, पिलात, जुदास यांच्यासाठी पैसा, सत्ता, अधिकार याला देवापेक्षा व शेजाऱ्यापेक्षा अधिक महत्त्व होते. 4. देवप्रीती व शेजारप्रीती यांची सांगड घालणारे. संत योसेफ, पवित्र मरिया, गालिलातील स्त्रिया, निकोदेमस व योसेफ अरिमथायकर हे आपल्या जीवनात देवप्रीती व शेजारप्रीती यांची सांगड उत्तमरित्या घालणाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. येशूला प्रश्न विचारणारा शास्त्री देखील ह्या प्रकारात मोडत असावा. म्हणून येशूने त्यांना म्हटले, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. आत्मपरीक्षण. मी वरीलपैकी कोणत्या गटात मोडतो? माझ्या जीवनात देवप्रीती व शेजारप्रीती यांच्यात सांगड घालण्यात कोणते अडथळे आहेत? शालोम, पीस, शांती. आज आपण बायबलमधील ज्ञान साहित्याची ओळख करून घेणार आहोत. बायबलच्या जुना करारातील पुस्तकांची विभागणी 5 वेगवेगळ्या प्रकारामध्ये केली जाते. पहिली 5 पुस्तकं आहेत त्यांना पंचग्रंथ म्हटलं जातं. ते आहे यहुदी धर्माचं नियमशास्त्र, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. ही पहिली 5 पुस्तकं यहुदी धर्माचा नियमशास्त्र. 15 पुस्तकं इतिहास ह्या सदराखाली येतात. त्याच्यामध्ये यहोशवा, शास्ते, 1 आणि 2 शमूएल, 1 आणि 2 राजे, एज्रा, नेहमाया, एस्तेर, तोबीत, यहुदीत अशा प्रकारच्या पुस्तकांचा समावेश होतो. 2 पुस्तके काव्य ह्या सदराखाली येतात. त्यामध्ये गीतरत्न आणि स्तोत्रसंहिता. 19 पुस्तकं संदेष्ट्यांचे ग्रंथ ह्या सदराखाली मोडतात. त्यांची ओळख आपण संदेष्ट्यांच्या ग्रंथामध्ये करून घेतलेलीच आहे. आणि 5 पुस्तकं ज्ञान साहित्य म्हणून गणली जातात. त्या ज्ञान साहित्यामध्ये नीतिसूत्रे, इयोब, उपदेशक, बेनसिरा आणि शल्मोनाचा ज्ञानग्रंथ ह्या 5 पुस्तकांचा समावेश होतो. ह्या 5 पुस्तकांना ज्ञानाची पुस्तकं म्हणून का म्हटलं गेलेलं आहे? कारण ह्या पुस्तकांमध्ये ज्ञान, शिकवण, मार्गदर्शन, माहिती, सुज्ञपणा, शहाणपण, समंजसपणा, हुशारी अशा स्वरूपाच्या शब्दांचा पुरेपूर वापर करण्यात आलेला आहे. त्या पुस्तकांचं लेखन देखील अशा वेळेला झालेलं आहे की तेव्हा नेते नव्हते, राजे नव्हते, शास्ते नव्हते, याजक देखील तितकेसे प्रभावी नव्हते, परंतु ज्ञानी लोक मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मार्गदर्शन करत होते. त्या काळामध्ये हे लेखन झालेलं आहे. तसेच ह्या पुस्तकांमध्ये हिब्रू भाषेमधील काही महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. हॉकमा, बीना, एशा, दाआत, मुसार, ओर्मा मुबलक प्रमाणामध्ये ह्या शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात हॉकमा हा शब्द एकूण 318 वेळा वापरण्यात आलेला आहे. आपल्याकडे हकीम हा शब्द आपल्याला परिचित आहे, वैद्यासाठी वापरला जाणारा शब्द.
परंतु हा वैद्य म्हणजे त्याला पुरेपूर ज्ञान असतं एखाद्या रोगाचं. म्हणून ह्या पुस्तकांमध्ये ज्ञानाची थोरवी, ज्ञानाची आवड, ज्ञानाचं उगमस्थान, ज्ञानी असल्याचे फायदे, सुज्ञ स्त्री आणि मूर्ख स्त्री ह्यामधील फरक, ज्ञानाचं स्वरूप अशा विविध अंगांचा विचार करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच माणसाने जीवन जगायचं ते ज्ञानाच्या मार्गाने. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 3 प्रकारचे मार्ग सांगण्यात आलेले आहेत: ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग. भक्तिमार्ग म्हटल्यानंतर परमेश्वराची पूजा अर्चा आराधना करायची आणि भक्तीच्या माध्यमातून जीवन जगत राहायचं. कर्ममार्ग म्हटल्यानंतर आपापलं काम करत राहायचं इमाने, इतबारे, सचोटीने, प्रामाणिकपणे, आणि त्याद्वारे परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचायचं. परंतु ज्ञानमार्ग म्हटल्यानंतर परमेश्वराविषयीचं, ह्या जगाविषयीचं, स्वतःविषयीचं आणि एकंदरीत जीवनाविषयीचं ज्ञान मिळवत राहायचं आणि त्याद्वारे जीवन फलद्रूप करत राहायचं, तो ज्ञानमार्ग. ह्या ज्ञानाची व्याख्या कशी करण्यात आलेली आहे? आत्ताच आपण ऐकलं की हॉकमा नावाचा शब्द खूप वेळा वापरण्यात आलेला आहे. तो शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्याचा ग्रीक भाषांतर सोफिया हे देखील स्त्रीलिंगी आहे. म्हणून मराठीमध्ये प्रज्ञा अशा प्रकारचा शब्द त्याच्यासाठी वापरला जाऊ शकतो. प्रज्ञा, ज्ञान, चातुर्य किंवा कौशल्य अशा प्रकारे विविध अर्थछटा ह्या शब्दाला लाभलेल्या आहेत. ऑर्मा म्हणजे निर्णय क्षमता. एखादी व्यक्ती ज्ञानी आहे ते कसं समजायचं? तर योग्य वेळेला, योग्य ठिकाणी, योग्य असं निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या माणसाची असते, तेव्हा तो मनुष्य ज्ञानी आहे असं आपण म्हणतो. एशा म्हटल्यानंतर सल्लामसलत. आपण मार्गदर्शनासाठी कोणाकडे तरी जात असतो. आध्यात्मिकदृष्ट्या म्हणा, व्यावसायिकदृष्ट्या म्हणा, जीवन साथीदाराच्या संदर्भात म्हणा किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी म्हणा, आपल्याला इतरांचा सल्ला आणि मार्गदर्शन हवं असतं. एखादा प्रश्न आपल्याला भेडसावत असतो, त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत राहतो, तेव्हा ज्ञानी माणसाची आपण भेट घेत असतो. ती जी सल्लामसलत होत असते त्याच्यासाठी एशा असा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि बीना म्हणजे अंतर्ज्ञान. काही गोष्टी आपल्याला आतमधून समजत असतात. छोट्या बाळाला म्हणा, आईला म्हणा, एखाद्या मित्राला म्हणा, आतमधून समजत असतं की आपलाच माणूस अशा अशा प्रकारे वागत आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे. हा जो अंतर्ज्ञानाचा भाग आहे त्याच्यासाठी बीना असा शब्द वापरण्यात आलेला आहे. हे वेगवेगळे शब्द अशासाठी अभ्यासाला घ्यायचे की आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानाच्या मार्गाने जीवन जगतो की मूर्खपणाने जीवन जगत असतो ते सतत तपासायचं असतं. अधूनमधून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपण मूर्खपणे जीवन जगल्याचं दिसत असतं. अशा वेळेला मूर्खपणाचा ची जाणीव होणं हा ज्ञानाचा प्रारंभ असू शकतो. की मी किती मूर्ख आहे असं माणूस जेव्हा स्वतःला सांगत असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने शहाणा व्हायला सुरुवात झालेली असते. काही विचारवंतांनी ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. त्यातील एक विचारवंत आहेत जेरार्ड फॉनराड. फॉनराड किती सुंदर म्हणतो बघा, ज्ञान म्हणजे अनुभवावर आधारित असलेली जीवनाच्या आणि जगाच्या तत्वांविषयीची व्यावहारिक माहिती. माहिती आपल्याला भरपूर असते पण ती व्यावहारिक आहे का ते महत्त्वाचं आहे. आणि हे व्यावहारिक ज्ञान जे असतं, ही माहिती असते, ती कुठून मिळत असते? अनुभवातून मिळत असते, निरीक्षणातून मिळत असते, आत्मपरीक्षणातून मिळत असते. म्हणून ज्ञान म्हटल्यानंतर 3 गोष्टींचा आपल्यामध्ये समुच्चय होणं गरजेचं आहे: अनुभव, निरीक्षण आणि आत्मपरीक्षण. छोटं बाळ देखील आपलं निरीक्षण करत असतं. माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो अनुभव संपन्न होत जातो. माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो आतमध्ये डोकावायला लागतो, आत्मपरीक्षण करायला लागतो. अशा प्रकारचं हे जे ज्ञान आहे ते 2 प्रकारचं असतं: अनुभवसिद्ध आणि साक्षात्कारिक ज्ञान. अनुभवसिद्ध ज्ञान हे मानवी जीवनातून आपल्याला मिळत असतं, पण साक्षात्कारी ज्ञान असतं ते साक्षात परमेश्वर आपल्याला देत असतो, ते ईश्वर प्रेरित असतं. म्हणूनच ज्ञान म्हणजे जीवनाशी मिळतं जुळतं घेऊन यशस्वी होण्याचं कौशल्य. परिस्थिती आपल्याला अनुकूल असेलच असं नाही, परंतु मनस्थिती मात्र आपण अनुकूल करू शकतो.
म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये अचानक आपत्ती निर्माण होते, परंतु कुटुंब जर भक्कम असेल तर त्या आपत्तीला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. परंतु जर कुटुंब दुर्बळ असेल तर छोट्या मोठ्या गोष्टीवरून घरामध्ये कुरबुरी सुरू राहू शकतात. म्हणून जीवनाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी जे कौशल्य आवश्यक असतं त्याला आपण ज्ञान म्हणत असतो. R.N. व्हायब्रे नावाचे एक विचारवंत होऊन गेले. त्यांनी किती सुंदर म्हटलेलं आहे बघा, की ज्ञान ही परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली नैसर्गिक देणगी असते. प्रत्येक व्यक्तीला ही नैसर्गिक देणगी दिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीठायी ज्ञान थोड्याफार प्रमाणामध्ये उपलब्ध असते. ते वाढवायचं कसं ते मात्र माणसाने विचार करायचं. त्याच्यासाठी वाचन, लेखन, श्रवण, मनन, चिंतन, निरीक्षण, आत्मपरीक्षण आणि सातत्याने अभ्यासाचा ध्यास हे जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्या ज्ञानात सतत भर पडत राहते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्ञान म्हणजे नुसती माहिती नाही. आज कम्प्युटरमध्ये माहिती उपलब्ध आहे तरी देखील जगामध्ये दुःख भरलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की माणूस कधीकधी मूर्खपणे वागत असतो. संपूर्ण देश मूर्खपणाने वागू शकतो. एका देशाने केलेली चूक संपूर्ण जगाला महाग पडू शकते. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाचा फायदा किती मोठा आहे आणि मूर्खपणामुळे केवढा मोठा धोका संभवू शकतो ते आपल्या लक्षात येत असतं. R.N. व्हायब्रे ह्या विचारवंतांनी हे जे कौशल्य आहे, जन्मजात असं कौशल्य, त्या कौशल्याची तुलना समुद्रात बोट चालविणाऱ्या खलाशांमध्ये, नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यामध्ये, छोटी मोठी दुकाने चालवणाऱ्या दुकानदारामध्ये, गरिबांमध्ये, श्रीमंतांमध्ये, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, वकिलांमध्ये, डॉक्टरांमध्ये, सुशिक्षितांमध्ये आणि अशिक्षितांमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात आढळणाऱ्या ज्ञानाची केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचा घाम, विद्वानाची शाई आणि रक्तसाक्षांचं रक्त ह्यांची किंमत परमेश्वराच्या नजरेत सारखीच असते. शेतकरी घाम गाळतो म्हणून आपल्याला जेवण मिळतं. विद्वान विचार करतो म्हणून त्याच्या शाईतून आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि रक्तसाक्षी रक्त सांडत असतो म्हणून आपल्याला जीवन जगण्यासाठी बळ मिळत असतं, दिशा मिळत असते. म्हणून आपल्या जीवन प्रणालीतून, आपल्या कार्यप्रणालीतून, आपल्या विचारसरणीमधून आपण नक्कीच ह्या जगाला सातत्याने ज्ञान देत राहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानपिपासू होते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळेला त्यांचा असा फोटो आपल्याला दाखवला जातो की ते आपल्या अभ्यासिकेमध्ये उभे आहेत, एक पुस्तक उघडलेलं आहे, त्यांच्या पाठीची पार्श्वभूमी आहे ती भरपूर पुस्तकांनी भरलेली आहे. सातत्याने अभ्यास करत असणारा हा माणूस, अखंडची वाचित जावे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे असं देखील भारतीय संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी ज्ञान आवश्यक असतं. तिसरे विचारवंत आहेत जेम्स क्रेनशॉ. क्रेनशॉ ह्यांनी ज्ञानाची व्याख्या सुंदररित्या केलेली आहे. परमेश्वर आपल्या अवतीभोवतीचं विश्व आणि इतर व्यक्ती ह्यांच्याशी मानवाचं जे नातं असतं त्या नात्याच्या प्रकाशात प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा आत्मशोध घ्यायचा असतो. म्हणजे परमेश्वरासाठी मी कोण आहे ह्याची एकदा जाणीव झाली की एका विशिष्ट पद्धतीने माणूस जीवन जगायला सुरुवात करत असतो. मी परमेश्वराचं लाडकं लेकरू आहे, त्याने मला त्याच्या तळहातावर कोरलेलं आहे, मी त्याला प्रिय आहे, त्याच्या नजरेमध्ये मी मौल्यवान आहे, माझ्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. त्याने माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी पाठवला. इथपर्यंत परमेश्वराने माझ्यावरती दया केलेली आहे. माझ्या हातून कितीही मोठी पापं घडली तर त्याहीपेक्षा परमेश्वराची क्षमा मोठी असू शकते. अशा प्रकारे परमेश्वराशी असलेलं जे नातं आहे त्या नात्याच्या प्रकाशात जेव्हा मी स्वतःचा शोध घेत राहतो तेव्हा मी हळूहळू ज्ञानी बनत असतो. बऱ्याच वेळेला परमेश्वराविषयी आपल्या मनात चुकीच्या संकल्पना असतात. परमेश्वर म्हणजे जणू काही आकाशात बसलेला लांब दाढीधारी म्हातार बाबा, डोळे वटारून जणू काही माझ्याकडे पाहत आहे. मग हृदयामध्ये धडकी भरते. एखाद्याला वाटत असतं की तो जणू काही एखादा जादूगार, म्हणजे आपण सांगितलं काहीतरी जादू करणार. किंवा एखाद्याला वाटत असतं तो एखादा वाणी, त्याला एवढे पैसे द्यायचे की तो तेवढी कृपा देणार. आणखी दुसऱ्याला वाटत असतो की तो जणू काही एखादा न्यायाधीश हातामध्ये हातोडं घेऊन बसलेला आहे आणि सतत ऑर्डर ऑर्डर असे शब्द वापरत आहे. किंवा एखादा दंडुकधारी पोलीस अधिकारी
शिटी वाजवून ताबडतोब तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडलेला आहे म्हणून तुम्हाला शिक्षा करण्यासाठी थांबलेला आहे. अशा ज्या काही प्रतिमा असतात त्या प्रतिमांमुळे माणसाला देवाचं भय वाटत असतं. मात्र हे जे भय आहे ते एखाद्या कुत्र्याला घाबरणं, एखाद्या वाघासारख्या प्राण्याला घाबरणं, सर्पाला किंवा मांजरीला घाबरणं, त्या घाबरणाऱ्यासारखं ते भय असतं. पण देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे असं जेव्हा आपल्याला नीतिसूत्राच्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराविषयी आपल्यामध्ये आदरयुक्त भीती असली पाहिजे. की आपल्या आजूबाजूला काही आदरणीय व्यक्तिमत्वे असतात, त्या व्यक्ती समोरून आल्या तरी हृदयामध्ये धडकी भरत असते. ती धडकी आदरापोटी असते. परमेश्वराविषयी अशाच प्रकारची धडकी आपल्या हृदयात भरणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूचं जे विश्व आहे त्याच्याशी आपलं एक नातं आहे. असिसीचे संत फ्रान्सिस ह्यांनी सूर्याला भाऊ मानलं, चंद्राला बहीण मानलं, पाण्याला देखील बहीण मानलं. इतकंच काय, मृत्यू जवळ आला तेव्हा त्यांनी सांगितलं की ओ डेथ क्वीन डेथ माय सिस्टर कम, आय वॉन्ट टू एम्ब्रेस यू. मला तुला माझ्या मिठीत घ्यायचं आहे. अशा प्रकारे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना त्याने बंधू भगिनीच्या नात्याने वागवलं. इतकंच काय, त्याने सांगितलं ते गाढव तिथे उभं आहे ते देखील माझा बंधू आहे, कारण आम्हा दोघांचा पिता एकच आहे. अशा प्रकारे जेव्हा माणूस सभोवतालच्या विश्वाशी आपलं नातं ठेवत असतो त्यावेळेला आणि त्या नात्याच्या संदर्भात जेव्हा स्वतःचा शोध घेत असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने ज्ञानी झालेला असतो. मग अशा व्यक्तीला त्या चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र परमेश्वराचं चैतन्य भरून उरलेलं आहे असं दिसत असतं. आणि तिसरं नातेसंबंध आहे इतरांशी असलेला नातेसंबंध. इतरांच्या दृष्टीने मी नक्की कोण आहे ह्याचा शोध माणसाने पदोपदी घ्यायचा आहे. माझ्या आईसाठी मी कोण आहे, माझ्या पत्नीसाठी मी कोण आहे, माझ्या भावासाठी किंवा बहिणीसाठी मी कोण आहे, माझ्या अधिकाऱ्यासाठी मी कोण आहे, माझ्या मित्रांसाठी मी कोण आहे, ही प्रतिमा सतत तपासत राहायचं. आणि ती तपासत असतानाच आपल्याला मग स्वतःविषयीची प्रतिमा जागृत होत असते, स्पष्टपणे साकारत असते. म्हणून परमेश्वराच्या, सभोवतालच्या विश्वाच्या आणि त्याचबरोबर इतर व्यक्तींच्या प्रकाशात स्वतःचा घेतलेला आत्मशोध म्हणजे ज्ञान आहे असं आपल्याला जेम्स क्रेनशॉ ह्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी छोटासा प्रयोग तुम्ही करू शकता. दुसऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारची स्पंदनं उमटतात. आपल्याला एखाद्याची भीती वाटते तर एखाद्याचा राग येत असतो, एखाद्याविषयी आदर वाटत असतो तर एखाद्याला आपण तुच्छ लेखत असतो. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये काय फिलिंग असतात आपण तपासून पाहायच्या. की आपण देवळामध्ये बसतो, एखाद्या इमाजीसमोर बसतो, साक्रामेंतासमोर बसतो, पवित्र मरीच्या इमाजीसमोर उभे राहतो, क्रुसासमोर उभे राहतो, पवित्र आत्म्याची प्रार्थना करतो, अंतःकरणामध्ये वेगळी स्पंदनं उमटत असतात. आपण डोंगरावर जातो, आपण समुद्र किनाऱ्यापाशी जातो, आपण एखाद्या नदीच्या जवळपास जातो, आपण खडकाळ जमिनीमध्ये फिरतो, एखाद्या शेतामध्ये जात असतो. फिलिंग्स वेगळ्या असतात. त्यावेळेला कसं वाटतं ते तपासून पाहायचं. त्यातूनच आपण स्वतःविषयी भरपूर काही शिकू शकत आहोत. क्रेनशॉ ह्यांनी म्हटलेलं आहे की देशाटन केले, सभेत बसले, पंडिताशी मैत्रीत केली, भरपूर माहिती मिळवली म्हणून माणूस आपोआपच ज्ञानी होतो असं नाही. तर आपल्याला मिळालेली माहिती प्रत्यक्ष जीवनाला जेव्हा माणूस लागू करत असतो तेव्हा तो ज्ञानी बनत असतो. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य ती कृती करण्यासाठी मनाची लवचिकता लागते. म्हणजे समजा परिस्थिती बदलली तर मनस्थिती सुद्धा त्यानुसार आपण ॲडजस्ट करायची आणि आनंदाने, हसऱ्या चेहऱ्याने परिस्थितीला आपण सामोरं जायचं. त्यावेळेला आपोआपच माणूस ज्ञानाचं जणू काही आसन बनत असतो. कठीण परिस्थितीतून पळवाटा शोधण्यासाठी नव्हे तर परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी ज्ञान आपल्याला मार्गदर्शक करत असतं. जर आपण पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला तर तो मूर्खपणा ठरण्याची शक्यता आहे, तो धूर्तपणा असण्याची शक्यता आहे. अंतरंगात उमलणाऱ्या उदात्त विचार कळ्यांना दाखले, मणी, बोधवचने, सुविचार ह्यांचं वस्त्र पांघरलं की ज्ञान दृश्य स्वरूपात आपल्या अवतीभोवती वावरत राहतं. ह्या वाक्याचा आपण व्यवस्थितपणे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अंतरंगात उमलणाऱ्या उदात्त विचार कळ्यांना म्हणजे आतमध्ये बरेचसे विचार येत असतात.
तुमच्याही मनामध्ये येतात, साध्या बालकाच्या मनामध्ये येतात, अशिक्षित व्यक्तीच्या मनामध्ये येतात, दुष्टाच्या मनामध्ये देखील येत असतात. सर्वांच्या मनामध्ये विचार कळ्या जणू काही उमलत असतात. त्यांना दाखल्याचं स्वरूप द्यायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने नेमकं तेच केलेलं आहे की तो ह्या जगामध्ये वावरला. त्याने लोकांमध्ये राहून त्यांच्या जीवनाचा अंदाज घेतला. तो कोळी लोकांबरोबर समुद्रामध्ये फिरला, शेतकरी लोकांबरोबर शेतांमध्ये देखील फिरला. शेतामध्ये फिरत असताना त्याच्या शिष्याने कणसे ओरबडून काढली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. किंवा तो जमिनीवरून फिरलेला आहे. जमिनीवरती तो धुळीमध्ये धुळाक्षरे गिरवत असताना त्या व्यभिचारी स्त्रीला पकडण्यात आलं, त्यावेळेला त्याचं ते चित्र आपल्याला समोर दिलेलं आहे. हे सगळं करत असताना त्याने हे सगळं टिपलं आणि ते सगळं ज्ञान रात्रीच्या काळोखात परमेश्वराच्या उपस्थितीत प्रार्थनेच्या वातावरणामध्ये दाखल्यांच्या रूपाने आपल्या मनामध्ये तयार केलं आणि आपल्या लोकांना नंतर दिलेलं आहे. दाखले म्हणा, म्हणी असतात, बोधवचने असतात, सुविचार असतात. ही जणू काही वस्त्रे पांघरलेली असतात आतमधल्या विचारकळ्यांनी. मग त्यांना ज्ञानाचं स्वरूप मिळत असतं. म्हणून आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामध्ये ज्ञानकण असण्याची शक्यता असते. रोलन मर्फी नावाचे एक विचारवंत होऊन गेले. रोलन मर्फी ह्यांनी देखील ज्ञानाची तुलना बोटीच्या कप्तानाशी केलेली आहे. हा कप्तान जो असतो तो कौशल्याने बोटीतील प्रवाशांना सुखरूपपणे पैलतीरी नेत असतो. तसा ज्ञानी माणूस जीवनाच्या प्रवासात सर्वसामान्यांना मार्गदर्शन करत असतो. म्हणजे बोटीमधून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असेल तर तो कप्तान त्याच्या ठाई कौशल्य असावं लागतं. दरम्यानच्या काळात वादळ वारे असू शकतात. फार मोठी गर्दी झाली तर कौशल्याने त्यांना सर्वांचा समतोल साधून पहिलं तरी न्यायचं असतं. हे जे कौशल्य आहे ते कौशल्य म्हणजे ज्ञान असं आपल्याला रोलन मर्फी यांनी सांगितलेलं आहे. हेच झालं सर्वसाधारणपणे ज्ञानाचं स्वरूप. ज्ञान नक्की काय असतं, त्याच्यासाठी शब्द कोणते वापरले जात असतात, त्याच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहिल्या. आता आपण जुन्या करारातील ज्ञानसाहित्याकडे वळत आहोत की जुन्या करारातील ज्ञानसाहित्य एकूण 4 टप्प्यांमध्ये विकसित झालेलं आहे. ते 4ही टप्पे फार महत्त्वाचे आहेत. पहिला टप्पा आहे इस्रायलची करार परंपरा. इस्रायलला कराराची परंपरा होती. परमेश्वराने इस्रायली लोकांना निवडलं, त्यांच्याशी करार केला आणि सातत्याने तो त्यांच्याशी करार करत राहिला. त्या कराराचं नूतनीकरण करत राहिला. त्याच्यामधून इस्रायल शिकत गेलं. इस्रायली लोकांना काही गोष्टी समजत गेल्या आणि त्याद्वारे ते जीवन जगत राहिले. ह्या करारा परंपरेमध्ये एकूण 6 करार ठळकपणे आपल्याला दिसून येतात. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 3 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी मानवाचं अधःपतन झाल्याचं आपल्याला वाचायला मिळेल. ते अधःपतन झाल्यानंतर परमेश्वराने आदाम आणि एवा ह्यांच्याशी करार केला. सर्पाला त्याने शाप दिला, तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. स्त्रीला त्याने जणू काही एक शाप दिला की तू प्रसूती वेदना सहन करशील. आणि पुरुषाला देखील एक प्रकारचा शाप देण्यात आला की तू निढळाच्या घामाने स्वतःची भाकर मिळवेल. काय नक्की त्यावेळेला घडलेलं होतं की माणसाला परमेश्वराने निर्माण केल्यानंतर एदेन बागेमध्ये ठेवलेला आणि त्याच्यावर जणू काही एक अस्पष्ट असा करार केलेला की जर तू मधल्या झाडाचं फळ खाणार नाहीस, खाल्लं नाहीस तर तू व्यवस्थित राहशील, पण तू खाशील तर नक्कीच मरशील. आणि माणसाने नेमकाच तो देवाचा शब्द मोडला. म्हणून ही तिन्ही ज्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या होत्या, अमरत्व दिलेलं होतं, सुखासीनता दिलेली होती, पती पत्नीमधील ऐक्याची भावना दिलेली होती, ती दोघी नग्न होती तरी त्यांना संकोच वाटत नव्हता, एवढं सगळं तिकडे घडत होतं. परंतु हे पाप घडल्यानंतर ह्या तिन्ही बाबतीत प्रॉब्लेम सुरू झाले. त्यांच्या जीवनामध्ये एका मागोमाग एक अडथळे यायला सुरुवात झाली. म्हणूनच हा जो करार आहे तो करार आता परमेश्वराने त्यांच्याबरोबर केलेला आहे. तू आणि स्त्री, तिची संतती आणि तुझी संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. तू तिची ती तुझे डोके फोडील आणि तू तिची टाच फोडशील. हे जे शब्द आहेत उत्पत्ती अध्याय 3 वचन 15 मध्ये ते शब्द कॅथलिक बायबल पंडितांनी पवित्र मरियेला लागू केलेले आहेत. माऊलीच्या पायाखाली सर्पाचं डोकं ठेचल्याचं चित्र किंवा प्रतिमा आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो. काय नक्की तिने केलेलं आहे की सैतानाला ठार करण्यासाठी एका देवपुत्राला तिने जन्म दिला.
त्या देवपुत्राची टाच फोडण्याचा सैतानाने अखेरचा प्रयत्न केला, त्याच्यावरती देखील त्याने विजय मिळवला. आणि अशा प्रकारे हा पहिला करार जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास गेलेला आहे. दुसरा करार केलेला आहे तो नोहाशी केलेला आहे की जलप्रलय आणल्यानंतर संपूर्ण सृष्टी धुवून पुसून लख्ख साफ केल्यानंतर देवाने नोहाशी करार केला. त्या कराराचं एक चिन्ह म्हणजे आकाशामध्ये मेघधनुष्य ठेवलं. मेघधनुष्य कसं तयार होत असतं? पाण्यामधून, पाण्याच्या ओघामधून किंवा पाण्याच्या फवारामधून जर प्रकाश किरण गेले तर ताबडतोब त्या ठिकाणी आपल्याला 7 रंग दिसायला सुरुवात होत असतात. तशा प्रकारचं मेघधनुष्य आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसत असतं. पावसाळ्यामध्ये मेघाने पाण्याने भरलेले ढग असतात, त्यांच्यामधून सूर्यप्रकाश जातो तेव्हा आपल्याला मेघधनुष्य दिसत असतं. काय नक्की घडत असतं बघा? पाणी हे सर्वसामान्य जीवन आहे, प्रकाश हे असामान्य जीवन आहे. पाणी आणि प्रकाश एकत्र आल्यानंतर जसं मेघधनुष्य तयार होत असतं तसं माणूस आणि परमेश्वर ज्यावेळेला एकत्र येत असतो तेव्हा त्याचं जीवन देखील रंगीबिरंगी बनत असतं. त्या मेघधनुष्याला 7 रंग असतात. त्यातील 3 आकडा देवाचं प्रतीक आहे, 4 आकडा मानवाचं प्रतीक आहे. 3 आणि 4 एकत्र आल्यानंतर सप्तरंगी असं मेघधनुष्य तयार होत असतं. नोहाशी केलेल्या कराराबरोबर देवाने सांगितलं की ह्या पुढे असा जलप्रलय होणार नाही. आणि आत्तापर्यंत जगाच्या इतिहासात तसा जलप्रलय झालेला नाही. तिसरा करार केलेला आहे अब्राहमाशी. आणि तो करार करत असताना अब्राहमाला सांगण्यात आलं की पक्षी घे, त्याचे 2 तुकडे कर, ते 2 तुकडे 2 बाजूला ठेव आणि मधून तू चालत जा. तशा प्रकारे अब्राहम चालत गेला. नंतर त्याला झोप आली तेव्हा त्याने एक व्यक्ती आकडी त्याच्यामधून जात असताना त्याने पाहिली. ते म्हणजे देव साक्षात त्याच्यामधून जात होता. ह्याचा अर्थ काय की ते मेलेली जे पक्षी होते, मारलेले पक्षी होते, ते कसलं प्रतीक होतं? जर करार तुम्ही मोडला तर तुमची गत त्या पक्ष्यांसारखी होईल. एवढा कडक करार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि त्या कराराची खूण कोणती आहे? सुंता. सुंता म्हणजे नक्की काय? सुंता ह्याचे 3 अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे की जीवनातील रक्ताचा पहिला थेंब देवाच्या नावाने सांडायचं, म्हणजे आता जीवन देवाला अर्पण करायचं. दुसरा अर्थ की सुंता केली जाते तेव्हा पुरुषाच्या शिश्नावरील अग्रत्वचा काढली जाते. ते शिश्न जे असतं ते शिश्न पुढचा जी अग्रत्वचा असते ती काढली जात असते. म्हणजे आपले कान म्हणा, आपलं हृदय म्हणा, ह्याच्यावरती आपण कदाचित एखादी त्वचा ठेवण्याची शक्यता आहे, देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची त्वचा काढायची आणि आज्ञाधारकपणा स्वीकारायचं. आणि तिसरा महत्त्वाचा अर्थ की ती त्वचा हे शारीरिक जीवनाचं प्रतीक आहे. दैहिक जीवन, देहाची कर्म जी आहेत त्याचा त्याग आपण करत आहोत आणि आध्यात्मिक जीवन आपण जगत आहोत, हा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. अब्राहमाबरोबर केलेल्या खुणेमध्ये, करारामध्ये सुंतेची खूण देण्यात आलेली होती. त्यानंतर मोशे करवी परमेश्वराने जो करार केला त्यामध्ये 10 आज्ञांच्या पाट्यांची खूण देण्यात आलेली आहे. त्या 10 आज्ञांचं पालन करायचं आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळवायचा. त्या आज्ञा पायदळी तुडवायच्या आणि विनाशाच्या दिशेने वाटचाल करायचं. त्यानंतर शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकातील अध्याय 7 ते 12 ह्याच्यामध्ये परमेश्वराने दावीदाशी करार केला की तुझं राजासन अढळ राहील, त्याचा अंत कधीच होणार नाही. पुढे देवदूत मरियेला भेटतो तेव्हा नेमके तेच शब्द उच्चारतो की तो याकोबाच्या राजासनावर राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि शेवटी इर्मया संदेष्टाकरवी नवीन करार परमेश्वराने केलेला आहे. ह्याला नवीन करार असा शब्द का वापरण्यात आलेला आहे? कारण जुना करार जो मोशे करवी करण्यात आलेला आहे तो दगडी पाट्यांवरती लिहिलेला होता. परंतु हा नवीन करार जो आहे परमेश्वर म्हणतो मी तुमच्या अंतःकरणावरती लिहीन. तो अंतःकरणावरती लिहिलेला जो करार आहे तो करार आतमधून आपल्याला मार्गदर्शन करत असतो. म्हणजे आपल्या हृदयपटलावरती परमेश्वराने आता हा करार लिहिलेला आहे. आता ह्या सगळ्या 6 करारांचा संबंध ज्ञानसाहित्याशी आहे. परमेश्वर मात्र सातत्याने ह्या करारामध्ये विश्वासू राहिला, माणूस अविश्वासू राहिला. म्हणून सातत्याने परमेश्वर त्याच्याशी नवा करार करत राहिला आणि आपलं ज्ञान त्याला देत राहिला. हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये इजिप्तमधील शास्त्राचं ज्ञान
की इजिप्तमध्ये फारो राजाच्या दरबारी शास्त्री होते. ते शास्त्री ज्ञानवंत होते. शल्मोनाने ह्या शास्त्री लोकांना आपल्या दरबारामध्ये पाचारण केलं आणि त्या ठिकाणी शल्मोनाने त्यांच्याकडून बरंचसं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. ह्या शास्त्री लोकांची काय काय होती, व्यवस्थापन आणि कार्यालयीन कार्य पाहणं, म्हणजे आपलं जे सगळं राजदरबार आहे त्याच्यामधलं कार्य कसं चालतं त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा व्यवस्थापन. दुसरं म्हणजे लेखन, संपादक आणि संकलन करणं, की एवढ्या गोष्टी घडत असतात त्यांची रीतसर माहिती लिहून ठेवायची, ते लेखन केल्यानंतर त्याच्यावरती संपादकीय संस्कार करायचे, त्याचं किंवा माहिती मिळाली असेल ती संकलित करायची आणि दप्तरीमध्ये ठेवून द्यायची. आणि तिसरं कार्य राजाला सल्ला देणं, तत्त्वज्ञान, जीवनविषयक विषयावरती, जीवन म्हणा, मृत्यू म्हणा, मृत्यूनंतरचं जीवन म्हणा, जीवनामधील दुःख म्हणा इत्यादी गोष्टीविषयी चर्चा करायची. ह्यासाठी इजिप्तमध्ये शास्त्री होते. हे शास्त्री इतर देशातील पंडितांबरोबर देखील चर्चा करायचे, त्यासाठी सभा संमेलने भरवायचे आणि त्यामधून ज्ञानाची देवाणघेवाण करायचे. राजाच्या राजघराण्यातील मुलांना, राजांच्या सरदार पुत्रांना ते शिक्षण देत असत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती राजाचं प्रतिनिधित्व करत असत. अशाच प्रकारचे शास्त्री शल्मोनाने आपल्या दरबारी बोलावले. त्यांनी आणलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला ज्ञानसाहित्यामध्ये अधूनमधून वाचायला मिळतं, की राजासमोर बसल्यानंतर, जेवायला बसल्यानंतर कसं वागायचं, मोठ्या माणसाच्या उपस्थितीत कसं वागायचं, अधिकाऱ्यांसमोर कसं वागायचं आणि राजाने स्वतः कसं वागायचं, ह्याविषयीचं ज्ञान आपल्याला ज्ञानसाहित्य ह्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं. त्यानंतर तिसरा टप्पा आहे मेसोपोटेमियामधील लोकसाहित्य, की जसं इजिप्तमध्ये शास्त्री होते तसे मेसोपोटेमियामध्ये लोकसाहित्य होतं. आणि हे लोकसाहित्य, लोकज्ञान कुठून आलं? कुटुंबामधून. आई वडील आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचे, विशेष करून वडील मुलांना म्हटल्यानंतर मुलगे, फक्त बॉईज, मुलींना शिक्षण घेण्याची त्यावेळेला परवानगी नव्हती, म्हणून मुलांना शिक्षण द्यायचं. ते शिक्षण वडील द्यायचे. म्हणजे इथे कुटुंब ही जणू काही शिक्षणाची, ज्ञानाची शाळा मानली जायची. अशा प्रकारचे जे शिक्षण आहे ते कथा, गोष्टी, कहाण्या, म्हणी, दाखले, सुविचार, वाक्प्रचार अशा स्वरूपामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित केलं जायचं. असं हस्तांतरित केलेलं जे साहित्य आहे ते साहित्य शेवटी इस्रायलमध्ये येऊन पोहोचलेलं आहे आणि ते आपल्याला ज्ञानसाहित्यामध्ये वाचायला मिळतं. बऱ्याच वेळेला तुम्ही ह्या ज्ञानसाहित्याच्या पुस्तकामध्ये माझ्या मुला, माझे शब्द ऐक, अशा प्रकारचे शब्द तुम्ही वाचाल. त्यामागे हे मेसोपोटेमियामधलं ज्ञान कारणीभूत आहे. इस्रायलच्या सर्व ज्ञानाचा खरा उगम जो आहे तो उगम साक्षात परमेश्वर आहे. परमेश्वर सर्व ज्ञानाचा उगम आहे असं इस्रायली लोक मानायचे. म्हणून ते ज्ञान फक्त ज्ञानी आणि विचारवंत लोकांना नाही तर बाळकांना देखील तो प्रकट करू शकलेला आहे. गोर गरिबांना प्रकट करू शकलेला आहे, श्रीमंतांना आणि सगळ्यांना तो प्रकट करू शकलेला आहे. इस्रायलच्या ज्ञान साहित्यामध्ये मेसोपोटेमियाच्या लोकसाहित्याच्या खुणा शोधताना आपल्याला गरिबी, श्रीमंती, आळस, उद्योग, सुज्ञता, मूर्खपणा, स्त्री पुरुष संबंध, प्रेम आणि कपट, आजार आणि आरोग्य, व्यापार आणि धंदा, पैसा आणि धनदौलत, मैत्री अशा सगळ्या विषयावरती, कौटुंबिक नात्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या व्यावहारिक बाबी आपण तपासून पाहायच्या असतात त्याविषयीचं ज्ञान तिथे देण्यात आलेलं आहे. चौथ्या टप्प्यामध्ये इस्रायलमध्ये विकेंद्रीकरणाची चळवळ सुरू झाली. काय नक्की घडलं की पहिल्या काही शतकांमध्ये मोशेने इस्रायली लोकांचं नेतृत्व केलं. त्यानंतर यहोशवाने त्यांना पवित्र भूमीमध्ये नेलं. त्या ठिकाणी शास्त्याने त्यांची काळजी घेतली. त्यानंतर राजांची कारकीर्द झाली. परंतु एकदा बाबिलोनने हल्ला केल्यानंतर संपूर्णतः देशाची धुळधाण जणू काही झाली. विकेंद्रीकरणाची चळवळ तिथे सुरू झाली. त्या विकेंद्रीकरणाच्या चळवळीमध्ये मंदिर उद्ध्वस्त झाल्यामुळे लोक आता लिखित शब्दाकडे वळले. तो लिखित शब्द होता तोरा किंवा नियमशास्त्र. म्हणजे ही जी वाटचाल आहे, मंदिर नाही, मग आपण आता कशावरती स्वतःला आधारित ठेवायचं तर नियमशास्त्रातील शब्दांकडे. तशा प्रकारे देवशब्द जो लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध होता त्याकडे लोक वळले आणि तिथून मग ज्ञान मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर राजवाड्यांकडून गुरुजनांकडे, म्हणजे राजवाड्यामध्ये शास्त्री होते, राजवाड्यामध्ये राजदरबार भरायचा, त्या ठिकाणी चर्चा सुरू व्हायची, त्या ठिकाणी ज्ञान असायचं. आता राजांची कारकीर्द संपली, मग अशा ठिकाणी गुरुजनांची कारकीर्द सुरू झाली. त्या गुरुजनांनी आपल्या शिष्यांना दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या बायबलमध्ये आलेलं आहे. आणि तिसरा बदल विकेंद्रीकरणाच्या चळवळीमध्ये झालेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय ऐक्याकडून कौटुंबिक कल्याणाकडे झालेली वाटचाल. राष्ट्रीय ऐक्य, कारण संपूर्ण इस्रायली राष्ट्र एक होतं, नंतर त्याचे 2 तुकडे पडले, तरी देखील त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना होती की इस्रायलचं राष्ट्र, यहुदाचं राष्ट्र. परंतु आता ती दोन्ही राष्ट्रे नामशेष झाली. इसवी सन पूर्व 721 असिरियाने इस्रायलवरती हल्ला करून त्याची राजधानी शोम्रोन जमीनदोस्त करून टाकली. 597 आणि 587च्या काळामध्ये यहुदावरती बाबिलोनने स्वारी केली आणि जेरुसलेमचं मंदिर उद्ध्वस्त केलं. अशा प्रकारे दोन्ही राज्ये जी होती ती दोन्ही राज्ये लयास जाण्याची चिन्ह दिसू लागली. अशा वेळेला राष्ट्रीय ऐक्याकडे न पाहता लोक कौटुंबिक कल्याणाकडे पाहू लागले की माझ्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे ज्ञानाचा जो झरा वाहता आहे तो झरा मला माझ्या स्वतःसाठी, माझ्या लोकांसाठी उपलब्ध करून देता येईल. म्हणून ह्या विकेंद्रीकरणाच्या चळवळीमुळे नियमशास्त्र म्हणजे देवाचा शब्द, गुरुजनांचे शब्द आणि आईवडिलांचे शब्द हे ज्ञानकण आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. शलोमोन राजा हा ज्ञानी राजा किंवा यहुदी ज्ञान साहित्याचा जनक मानला जातो. की एखादे लेखन साहित्य निनावी ठेवण्याने त्या लेखन साहित्याची विश्वसनीयता कमी होते. की जर तुम्ही एखादं काहीतरी वाचलं तर ताबडतोब तुम्ही विचारता ही कोणी लिहिलेलं आहे, ही कोणाची कविता आहे. ही समजा अमुकाची कविता असेल, नामवंत अशा कवीची कविता असेल, मंगेश पाडगावकरांची असेल, विंदा करंदीकरांची असेल, कुसुमाग्रजांचं एखादं नाटक असेल किंवा एखादा लेख असेल तर आपण चटकन त्या शब्दांना मोठं प्राधान्य देत असतो. अगदी त्याप्रमाणे इस्रायलने देखील आपलं जेवढं लिखाण आहे ते लिखाण काही व्यक्तींच्या नावावरती प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे नियमशास्त्राची पहिली 5 पुस्तकं ही मोशेच्या नावावरती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे जणू काही मोशे हा नियमशास्त्र देणारा, नियमशास्त्राचा जनक. तशीच स्तोत्र ही दाविदांच्या नावावरती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्ञान साहित्याचा जनक आहे आपला शलोमोन राजा. शलोमोन राजाला यहुदी धर्मपंडितांनी ज्ञान साहित्याचा जनक असं म्हटलेलं आहे. त्याला एकूण 4 कारणं आहेत. पहिलं कारण आहे गिबोन येथे त्याला पडलेलं स्वप्न. गिबोन ह्या ठिकाणी इस्रायली लोकांचं प्रार्थनेचं उच्च स्थान होतं. त्या ठिकाणी शलोमोन राजा स्वतः यज्ञबळी अर्पण करण्यासाठी जात असे. असाच एक दिवस प्रार्थनेला गेला असताना परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं तुला जो वर पाहिजे तो माग. त्यावेळचे राजे 3 प्रकारचे वर मागत असत की आपल्या शत्रूंवरती विजय, भरपूर धनसंपदा आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य ते दीर्घायुष्य असावं. अशा प्रकारे 3 गोष्टी त्यावेळचे राजे मागायचे. परंतु शलोमोनाने ते काहीच मागितलं नाही. तर त्याने सांगितलं मला माझ्या लोकांचा न्याय करता यावा म्हणून मला सावधान चित्त दे आणि विवेक बुद्धी दे. त्याने परमेश्वर प्रसन्न झाला आणि त्याने सांगितलं की ह्या 3पैकी तू काहीच मागितलं नाही म्हणून ह्या जगात होऊन गेलेला नाही एवढा असा थोर राजा तू होशील. तू इतका बुद्धिमान होशील की त्याच्यापुढे कोणच टिकाव धरू शकणार नाही. आणि इतका बुद्धिमान माणूस शलोमोन राजा दीर्घायुष्यसुद्धा झाला. त्याच्या कारकिर्दीमध्ये इस्रायलच्या राज्याला मोठी सुवर्णकाळ येऊन गेला. इतकंच नाही तर शलोमोन राजाच्या काळामध्ये एकही युद्ध झाला नाही. त्याच्या नावामध्ये शांती आहे, शालोम. एकही युद्ध घडलं नाही म्हणून त्याला भरपूर वेळ मिळाला मंदिर बांधण्यासाठी आणि स्वतःचा राजवाडा बांधण्यासाठी. त्या व्यतिरिक्त त्यांनी बारीक सारीक मोठी मोठी शहरं देखील बांधली. हे सगळं तो करू शकलेला आहे ज्ञानाच्या जोरावरती. म्हणजे त्यांनी मागितलेला जो वर आहे तो वर किती महत्त्वाचा आहे बघा.
आता आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा, परमेश्वराकडे आपण नक्की काय मागत असतो? बऱ्याच वेळेला परमेश्वराकडे आपण भौतिक गोष्टी मागत असतो, की मला चांगलं घरदार दे, मला चांगली बंगला गाडी दे, मला भरपूर पैसा दे, मला चांगली नोकरी दे, माझ्या मुलीला चांगला वर दे, माझ्या मुलाला चांगली बायको दे. हे सगळं आपण ह्या जगामध्ये ठेवून जाणार आहोत. परंतु ज्ञान जे आहे ते अमर आहे. आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे ते पूर्वापार चालत आलेलं आहे. त्याच्यात परमेश्वर आणखी भर टाकून पुढच्या पिढीसाठी ते ज्ञान देत असतो. म्हणून आपण तपासून पाहायचं आहे आपण ज्ञानाची कास कशी धरू शकतो. दुसरा टप्पा त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे तो म्हणजे त्याची परीक्षा घेतली गेली, त्याच्या ज्ञानाची परीक्षा. प्रसंग कसा आहे की 2 वेश्या एकाच घरामध्ये राहायच्या. दोन्ही बाळंत झाल्या, दोन्हींना मुलं झाली आणि रात्रीच्या वेळेला एका स्त्रीच्या अंगाखाली तिचं मूल पडलं आणि चिरडून मरण पावलं. ती जेव्हा जागी झाली तेव्हा आपलं बाळ मरण पावलेलं आहे हे तिच्या लक्षात आलं. म्हणून तिने हळूच आपलं बाळ दुसऱ्या स्त्रीच्या कवेत ठेवलं आणि तिचं जिवंत बाळ स्वतः घेतलं. ती बाई दुसऱ्या दिवशी जागी झाल्यानंतर तिने बघितलं तर हा मुलगा माझा नाही. त्याच्यावरून आता दोघी भांडू लागल्या. आता परिस्थिती कशी आहे बघा, रात्रीची वेळ, कोणी साक्षीदार नाही, घटना घडून गेलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कोणीतरी एक जण खोटं बोलत आहे आणि कोणीतरी एक जण खरं बोलत आहे. पण ते शोधून काढायचं कसं? जी खोटं बोलत आहे ती सत्य सांगणार नाही, जी खरं बोलत आहे तिला सत्य सिद्ध करता येणार नाही, कारण तिथे कुठलाच पुरावा नाही. अशा पार्श्वभूमीवरती राजा काय करतो बघा. राजा मातृवात्सल असलेल्या स्त्रीच्या हृदयाला स्पर्श करतो आणि सांगतो, एक तलवार आणा, ह्या बाळाचे 2 तुकडे करा. त्यावेळेला जी खरी आई होती तिच्या हृदयाला स्पर्श झाला, तिचं हृदय तिळतिळ तुटू लागलं आणि तिने सांगितलं, त्याला मारू नका, ते बाळ माझं आहे, ते कुठेतरी जिवंत राहील, त्याला जिवंत राहू द्या. परंतु जी स्त्री विकृत होती, दुष्ट होती, जिने ते कारस्थान केलेलं होतं, तिने सांगितलं, ना तो तुझा ना तो माझा, करा त्याचे 2 तुकडे. त्याच्यावरून राजा समजला हे बाळ त्या स्त्रीचं नसून त्या पहिल्या स्त्रीचं आहे. आणि अशा प्रकारे त्याने त्या दिवशी त्या 2 वेश्यांचा न्याय केला. आता ह्याच्यामध्ये काय दडलेलं आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्ञान म्हणजे माणूस ज्या ठिकाणी निर्णय घेत असतो अशा हृदयाच्या खोल कप्प्याला स्पर्श करण्याचं कौशल्य. म्हणजे आतमध्ये आपण कुठेतरी निर्णय घेत असतो, त्याला स्पर्श करणारे काही ज्ञानी लोक असतात. त्या ज्ञानी लोकांनी एखादं वाक्य म्हटलं की आपला निर्णय बदलत असतो. तशा प्रकारचं ज्ञान शल्मोना ठायी होतं. ते शल्मोना ठायी असलेलं ज्ञान त्या 2 स्त्रियांच्या न्यायावरून सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर शल्मोनाने केलेलं लेखन, त्याच्या नावावरती एकूण 3000 नीतिसूत्रे आणि 1000 गाणी आहेत. इतकंच नाही तर वनस्पती आणि प्राणी ह्यांच्याशी तो बोलायचा आणि त्याच्यामधून देखील त्याने नैसर्गिक ज्ञान संपादन केलेलं होतं. ते आपल्याला शल्मोनाच्या ज्ञानसाहित्यामध्ये वाचायला मिळतं. त्यानंतर 4थी गोष्ट आहे शबाच्या राणीने दिलेली भेट, की शबाच्या राणीने शल्मोन राजाला भेट दिली. शल्मोन राजाच्या वैभवाविषयी तिने खूप ऐकलेलं होतं. तिने येऊन त्याला बरेच कुटप्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांना राजाने सुंदर अशी उत्तरं दिली. त्याचं ते वैभव पाहून अक्षरशः ती शबाची राणी घाबरून गेली आणि मोठा लवाजमासह आली होती. खूप मोठे नजराने देऊन आपल्या मायदेशी त्याला आशीर्वाद देत, त्याला दुआ देत आपल्या मायदेशी निघून गेली. आता ह्याच्यामध्ये काय दडलेलं आहे? एक महत्त्वाची गोष्ट दडली आहे. ती राणी होती ऐश्वर्य संपन्न, ती राणी होती श्रीमंत, तिला काय कमी पडलं होतं? तरी देखील ती ज्ञानाचा शोध घेत होती. इथे एक ज्ञानसंपन्न माणूस होता. जगामध्ये कितीतरी लोक असतील, तिथे ती गेली नाही. परंतु दक्षिणेकडची राणी जगाच्या सीमेपासून आली असं नंतर येशू ख्रिस्त तिचं वर्णन करतो. म्हणजे ज्ञानाची जी ओढ असते, उत्कंठा असते, ती माणसाला कुठे घेऊन जात असते. ज्ञानासाठी लोकांनी कितीतरी ठिकाणी पर्यटन केलेली आहेत, देश पर्यटन केलेलं आहे, परदेशी गेलेली आहेत लोक ज्ञान संपादन करण्यासाठी. तशी ही शबाची राणी त्या ठिकाणी येऊन तिने सोने, चांदी, मोर, हत्ती, मसाले, गंधरस अशा कितीतरी गोष्टींचे नजराने ह्या राजाच्या चरणापाशी ठेवले
हा विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्याच्या ठाई ज्ञान असतं त्याची पूजा सगळेजण करत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानाची लालसा धरणं गरजेचं आहे. विद्या, सरस्वती आणि लक्ष्मी एकाच घरी वास करत नाहीत असं म्हटलं जातं. शल्मोनाच्या बाबतीत ते खरं नाही. शल्मोनाच्याकडे जशी विद्या होती तशी सरस्वती होती आणि लक्ष्मी म्हणजे पैसा, धनदौलत देखील होती. हे शल्मोनाचं ज्ञान आणि वैभव ह्याविषयी आपल्याला शिकायला मिळतं. एवढा मोठा राजा तरी देखील त्याचं अधःपतन कसं झालं? आत्तापर्यंत जी माहिती तुम्ही ऐकत आहात ती वाचण्यासाठी बायबलमधील राजाचं पहिलं पुस्तक अध्याय 1 ते 11 हे 11 अध्याय तुम्ही वाचून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला शल्मोनाच्या संपूर्ण जीवनाची माहिती मिळेल. 11व्या अध्यायामध्ये आपल्याला मात्र शल्मोनाचं अधःपतन कसं झालं त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. एवढा मोठा राजा कशा प्रकारे त्याचं अधःपतन झालं? परमेश्वराने त्याला सांगितलेलं होतं, तू जर तुझे पूर्वज, तुझे वडील दावीद यांच्या चाल चलणुकीनुसार चाललास तर तुझी समृद्धी होईल, प्रगती होईल. मात्र तू तसा चालला नाहीस तर तुझी अधोगती ठरलेली आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट कोणती होती? ते कसे चालले? परमेश्वराच्या आज्ञेनुसार. एकाच परमेश्वराची पूजा करायची, मूर्तीपूजा करायची नाही असं सांगण्यात आलेलं होतं. शल्मोनाचं नेमकं तिकडेच चुकलं. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे 700 राण्या आणि 300 उपपत्नी म्हणजे 1000 बायका त्या शारीरिक सुखासाठी नव्हत्या, त्या राजनैतिक संबंधासाठी होत्या. म्हणजे उदाहरणार्थ फारोची मुलगी देखील शल्मोनाची राणी होती. म्हणून फारो इजिप्तचा राजा त्याच्यावरती हल्ला करू शकत नव्हता, कारण शल्मोन त्याचा जावई झाला. अशा प्रकारे आजूबाजूच्या बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती हल्ला केला नाही, कारण त्याने अशा कितीतरी लोकांशी लग्न केलेले होते. परंतु चूक कुठे झाली? त्या लोकांनी आपली दैवतं इस्रायलमध्ये आणली. त्या दैवतांसाठी शल्मोनाने छोटी छोटी मंदिरं बांधली. त्या मंदिरामध्ये अधूनमधून शल्मोन जाऊ लागला. त्या स्त्रियांचा तो नादी लागला, दैवतांच्या नादी लागला. म्हणूनच परमेश्वराचा कोप त्याच्यावरती भडकलेला आहे. कालांतराने त्याला सांगितल्याप्रमाणे त्याच्या राज्याचे 2 तुकडे झाले. इतकंच नाही तर त्याचं वैभवशाली मंदिर जमीनदोस्त झाला. महत्त्वाचा संदेश, देवाने दिलेलं ज्ञान गृहीत धरायचं नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की छोटी छोटी मंदिरं मोठं मंदिर उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरू शकतात. कोणती ती छोटी छोटी मंदिरं आहेत? जीवनामधील छोट्या छोट्या गोष्टी ज्या परमेश्वराच्या विरुद्ध असतात त्या गोष्टी संपूर्ण जीवनाला जमीनदोस्त करू शकतात. एक तडा गेला म्हणून टायटॅनिक सारखी एवढी मोठी बोट समुद्राच्या तळाशी जाऊन पोहोचली, तसं जीवनामध्ये एक छोटीशी गोष्ट तुमचं संपूर्ण जीवन नेस्तनाबूत करू शकतं. म्हणून शल्मोन राजाकडून आपल्याला हे शिकायचं आहे की ज्ञानाची देणगी आपणा सर्वांना मिळू शकते. आज आपण ज्ञानाच्या साहित्याविषयी नुसती तोंडओळख करून घेतलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये ज्ञानाची जी 5 पुस्तकं आहेत त्या 5 पुस्तकांची तोंडओळख आपण करून घेणार आहोत. म्हणून आज हे जे ज्ञान मिळालेलं आहे त्याच्यावरती थोडंसं चिंतन करायचं, स्वतःच्या जीवनाकडे वळून बघायचं की मी ज्ञानमार्गाने जीवन जगत आहे की मूर्खपणाने जीवन जगत आहे. पवित्र मरिया ज्ञानाचं आसन आहे. प्रभू परमेश्वर ज्ञानाचा उगम आहे. पवित्र आत्मा ज्ञान, शहाणपण, समंजसपणा देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त शल्मोनापेक्षाही थोर आहे. अशा आपल्या परमेश्वराकडे ज्ञानाची देणगी मागूया, त्या ज्ञानाचा चांगला सदुपयोग करूया आणि त्याद्वारे आपलं आणि इतरांचं जीवन सुखमय करूया. शालोम, पीस, शांती.